नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक उडतकार. आपण मागच्या याच्यात निश्चय पद्धतीचे व्हिडिओ पाहिले. आता आपण आज या नवीन टॉपिक मध्ये क्रेमर रूल नुसार जे क्रेमरच्या पद्धतीनुसार आहे निश्चय पद्धतीने आपण सोडू, कारण हा परीक्षेला येणारा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. पहा आता तुम्हाला गणित आहे, वाचा. 2x अधिक 3y बरोबर किती 2 आणि x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. आता आपण क्रेमर पद्धतीत काय करतो, सर्वप्रथम जे समीकरण 1 असते त्याला नाव देतो आणि जे दुसरं समीकरण असते त्याला दुसरं नाव देतो. मग आता याच्यावरून आपल्याला किमती असतात. परीक्षेत आपण किमती लिहित नसतो, पण हे साहजिक आपल्याला समजायसाठी हे a1 b1 आणि c1 दुसऱ्या समीकरणाले a2 b2 आणि c2 अशा पद्धतीने नाव देतो. म्हणजे त्याच्यावरून काय होईल, आपल्याला समीकरणाच्या योग्य किमती माहित पडतील. मग आता पहिलं आपण d ची किंमत काढतो. मग d चं आपलं सूत्र आहे, सूत्र काय आपलं d चं a1 a2 b1 b2. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, जर या सूत्रात आपण किमती टाकल्या आणि निश्चय पद्धतीचा वापर केला तर आपण d ची किंमत काढू शकतो. मग आता मला सांगा, a वरून a1 ची किंमत काय असेल 2. याच्या जागी 2 टाकायचे. त्यानंतर a2 किती आहे 1. त्याच्यानंतर b1 ची किंमत सांगा किती आहे 3 आणि b2 किती आहे वजा 1. आता इकडे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं y छेद 2 आहे. जिथं काही नसते, जिथं चलपद असते तिथं 1 असते आणि त्याच्यापुढे किंमत काय वजा, म्हणून वजा 1 छेद 2. मग आता यानुसार आपण d ची किंमत काढू शकतो. मग आपण निश्चय पद्धतीने सोडवणं चालू. 2 ला विरुद्ध काय आहे, चिन्हाच्या पुढे चिन्ह कधी येत नाही म्हणून कंसात टाकले 1 छेद 2. मधात असते मायनसचं चिन्ह आणि त्यानंतर 3 ला विरुद्ध काय आहे 3 गुणिला 1. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, अंश आणि छेदातले भाग तुटत असतात. अंश आणि छेदातले काय तुटतात, भाग तुटतात. मग एक बे एक बे बे एक बे. एक चं काही घेणं नसते. जर एक एक चा गुणाकार केला तर एक एक 1, पण एकाले वजा आहे. इथं जर वजा असतं तर अधिक मध्ये उत्तर असतं. एकाले वजा म्हणून वजा आहे. मधात कसं चिन्ह आहे वजाचं. 3 एक किती झाले 3. मग आता आपण याच्यावरून उत्तर काढू शकतो. मायनस मायनस प्लस, चिन्ह सारखे असल्यास नेहमी बेरीज होते आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मायनस मायनस प्लस 3 आणि 1 4 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4. हे आपल्याला कशाची किंमत भेटली, हे आपल्याला d ची किंमत भेटली. त्यानुसार आता दुसरी काढू आपण dx. dx चं सूत्र काय आहे, dx चं सूत्र सांगा ना, व्यवस्थित सांगा. काय आहे dx चं सूत्र c1 c2 b1 b2. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यानुसार आपण जर इथंच नाव देत असले तर आपल्याला किमती योग्य कशा टाकावा हे समजेल. c1 ची किंमत काय 2. c2 ची किंमत 1 यालाची 2. c2 ची किंमत किती 1 यालाची 2. त्यानंतर b1 ची किंमत 3 आणि b2 ची किंमत वजा 1 यालाची 2. वजा 1 यालाची 2. आता यानुसार आपण निश्चय पद्धतीने सोडू शकतो. मग पहा 2 ला विरुद्ध काय 1 वजा 1 छेद 2. मधात वजा चिन्ह आणि 3 ला विरुद्ध काय 1 छेद 2. आता इथं तुम्हाला थोडा अवघड जाईल. पहा बे एक बे हे कटले बे एक बे. इथं काय उरलं फक्त वजा 1 वजा. आता इथं कुठं भाग तुटत नाही. अंश अंशाचा गुणाकार आणि छेद खाली 2 आहे. कारण इथं जर 2 न 3 ला भाग तुटत नाही किंवा 2 न 1 ला भाग तुटत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, वरचा गुणाकार करून टाकायचा आणि छेद कायम तोच राहू द्यायचा. आता इथं 2 प्रोसेसने उत्तर काढू शकता तुम्ही, पण इथं व्यवहार्य पूर्णांक करायचा. जसं 2 न जर 1 ला गुणलं तर 2 एक 2, पण एकाचा वजा म्हणून वजा 2 आणि हे समोरचे वजा 3 जसे तसे आणि छेद कायम राहतो किती 2. मग मायनस मायनस प्लस 3 आणि 2 किती 5 मोठ्या संख्येचं आणि छेद किती आहे 2. म्हणजे dx चं उत्तर किती आलं आपलं वजा 5 छेद dx आलं वजा 5 छेद 2. त्याच्यानंतर आपण तिसरी किंमत काढू शकतो dy. dy चं सूत्र काय, dy चं सूत्र सांगा a1 a2 c1 c2. याच्यात जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित किमती टाकल्या तर तुम्हाला काढणं अत्यंत सोपी जाणार. a1 ची किंमत किती आहे सांगा पटपट. a1 किती आहे 2. a2 1. आपण समीकरणातून ह्या किमती ठरवत असतो. c1 किती आहे 2 आणि c2 1 यालाचे 2. याच्यानुसार आपण तेच पद्धत काढू शकतो. 2 ला विरुद्ध काय 1 छेद 2 आहे. मधात वजाचं चिन्ह आणि 2 ला विरुद्ध किती आहे 1. विद्यार्थी मित्रांनो 2 2 कटले, इथे किती उरला फक्त 1 उरला. मधात वजाचं चिन्ह आहे आणि 2 एक 2. 1 मधून 2 जातात काय 1 मधून 2 जात नाही. लहान मधून कधी मोठी संख्या जात नसते, म्हणून मोठ्यातून लहान काढायची. मग 2 मधून 1 गेला 1 राहिला. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 1. हे कशाची किंमत आली आपली, हे कशाची किंमत आली dy ची. आता आपण गणितात तिन्ही किमती काढल्या d dx dy.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वप्रथम समीकरण रूपात आहे की नाही ते पाहायचं. आपलं समीकरणाचं रूप आहे ax अधिक by बरोबर c या रूपात असलं पाहिजे गणित. त्याच्यानंतर आपण d चं सूत्र टाकतो a1 a2 b1 b2, त्यानंतर dx चं सूत्र टाकतो c1 c2 b1 b2 आणि dy चं सूत्र टाकतो a1 a2 c1 c2. यानुसार किमती काढल्या की मग आता आपला जो पद्धत पूर्ण आलो आपण क्रेमर रूल, हे बोर्डच्या एसएससी बोर्डच्या परीक्षेत येते म्हणजे हमखास येते, 5 मार्काला जे गणित उतरते. मग हे तेच पद्धत आहे आणि हे गणित सर्वात हार्ड आहे, हे परीक्षेत याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता शेवटची आपली प्रोसेस राहिली क्रेमर्स रूल नुसार, म्हणजे क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण पाहू शकतो. मग इथं लिहायचं म्हणून क्रेमरच्या पद्धतीनुसार, क्रेमरच्या पद्धतीनुसार. मग आता क्रेमरची पद्धत काय, याच्यावरून दोन किमती काढाव्या लागतात आपल्याला, एक x ची आणि दुसरी y ची. मग इथं दोन पार्ट करून घ्यायचे, x बरोबर dx याला छेद d आणि इकडे y बरोबर dy याला छेद d. मग आलेल्या किमती आता आपण विद्यार्थी मित्रांनो dx काढलं, dy काढलं आणि d पण काढलं. आलेल्या किमती फक्त तिथं टाका, उत्तर भेटून जाईल. dx ची किंमत किती काढली तुम्ही? dx किंमत किती काढली? वजा 502. मग dx काढली वजा 502 भागेला आणि d किती आहे? d चं उत्तर काढलं आपण ना वजा 4. कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तसंच इकडे पहिले किमती टाकून घ्या. dy ची किंमत किती आहे? dy ची किंमत वजा 1 आणि d ची किंमत किती आहे? वजा 4. आता विद्यार्थी मित्रांनो इथं सिंगल संख्या आहे, इथं सिंगल संख्या आहे, मायनस मायनस कटले म्हणजे आन्सर किती? 1/4. ही कशाची किंमत आली? y ची. परंतु आपल्याला x मध्ये असं पाहायला मिळालं की इथं अंश आणि छेद आहे आणि इथे एकच संख्या आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या 4च्या खाली काही नसते म्हणजे एक मानायचा. मग आता वजा 502 आणि जेव्हा भागाकारात रूपांतर असते तेव्हा गुणाकारात त्याचं पलटी मारून रूपांतर करत असतात. मग 1/4 याचं पलटी झाली, इथं मायनस आहे, अंश आणि छेदातले वजा वजा कटले. मग अशा वेळेस आता वरचा वरचा गुणाकार 5 1 5 आणि 4 2 8 म्हणजे आन्सर किती? 5/8. हे कशाच किंमत आली आपण? ही किंमत कशाची आली? x ची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो x आणि y चे आपले उत्तर निघू शकतात. धन्यवाद.